तर भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीनं वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यांमधलं 51वं शतक साजरं केलं आणि वनडे सामन्यांच्या कारकिर्दीमध्ये 14,000 धावांचा पल्लाही ओलांडला। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यामध्ये त्यानं ही कामगिरी बजावली। वनडे सामन्यांमध्ये 14,000 धावांचा टप्पा ओलांडणारा तो सचिन तेंडुलकर नंतर भारताचा दुसरा फलंदाज ठरला। वनडे सामन्यांच्या इतिहासामध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे। त्यानं 463 वनडे सामन्यांमध्ये 18,426 धावांचा रतीब घातलाय। श्रीलंकेचा कुमार संगकारा दुसऱ्या स्थानावर आहे। त्याच्या नावावर 404 सामन्यांमध्ये 14,234 धावा आहेत। तर वनडेमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावांच्या यादीत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे। त्याच्या नावावर 299 वनडे सामन्यांमध्ये 14,085 धावा आहेत। तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघानं आज सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली। पाक विरुद्धच्या लढतीमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये भारतानं वर्चस्व गाजवलं। पाहूया थेट दुबईतून क्रिकेट समीक्षक सुनंदन लेलेंनी घेतलेला हा आढावा। भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये भारतीय संघाचं पारडं जड आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती होतं, पण इतका दिमागदार विजय पहिल्यांदा गोलंदाजांनी आपली भूमिका चोख पार पाडली, कारण पाकिस्तान संघाला 241 धावांमध्ये रोखलं आणि त्याच्यानंतर जो धावसंख्येचा पाठलाग करायचा होता तो विराट कोहली, ज्याला चेस किंग मानलं जातं, पाठलागाचा बादशाह म्हणलं जातं, त्यांनी श्रेयस अय्यर बरोबर केलेली शतकी भागीदारी ही भारतीय संघाकरता विजय एकदम सोपा करून गेलेली आहे। ज्या विजयी धावा होत्या त्या विराट कोहलीनी चौकार मारून पूर्ण केल्या, आपलं शतक पूर्ण केलं। याच सामन्यामध्ये त्यांनी 14,000 एक दिवसीय क्रिकेटमधल्या धावांचा टप्पाही पार केला। या सामन्यामध्ये त्यांनी 156 झेलांचा विक्रम मागे टाकला। या अर्थाने विराट कोहलीनी हा सामना गाजवून सोडलेला आहे, परंतु त्याची पायाभरणी जी आहे ती आपल्या गोलंदाजांनी केली होती, पाकिस्तानी फलंदाजांना जाळ्यात सापडून। त्यामुळे भारतीय संघ उपांत्य फेरीत, यजमान पाकिस्तान संघ थँक्यू बाय बाय चॅम्पियन्स ट्रॉफी बंद बाहेर गेलेला आहे। सुनंदन लेले, एबीपी माझा, दुबई क्रिकेट ग्राउंड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।